पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आयोजित केलेला भरवडाचा कार्यक्रमाचे आयोजक नियोजक संयोजक सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. समिती कमिटी असेल सर्वांना मनापासून धन्यवाद देतो व समस्त ग्रामस्थांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देऊन भारुडाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करत आहे. एक सुंदरसा गण होईल, त्यानंतर गवळण आणि त्यानंतर या ठिकाणी नारळ वाढून कार्यक्रमाला सुरुवात. तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा, तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा, हे तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा, 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 हे तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्थ अनाथांच्या नाथा तुझ नमो. नमो माय बापा गुरु कृपा घणा, तोडी या बंधना माया मोहा, मुखजाळ माझे कोण निरसीर, तुझ बिन दयाळा सद्गुरुराया, सद्गुरुराया माझा आनंद सागर, त्रैलोक्याधार गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश, यापुढे उदास चंद्र रवी शशी अग्नी निणतीच्या रूपा, स्वयंप्रकाश रूपा नेणेविध एका जनार्दन गुरु परब्रह्म, आणि तयाचे परिणाम सदा मुखी. महिलांना विनंती, सर्व महिला ह्या ही जागा भरून काढा. महिला मंडळ मागच्यांना जागा नाही, तुम्ही या पुढं मावशी या पुढं. हॅलो, हे पहा, या ठिकाणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त या येदगाव नगरीमध्ये सुप्रसिद्ध भारूड सम्राट सन्मान्य श्री गोविंद महाराज गायकवाड यांचं सुश्राव्य असं भारुडी भजन या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमाची सुरुवात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार आणि श्रीफळ वाढवून सन्मान्य श्री गोविंद महाराज गायकवाड, त्यानंतर आमच्या या अहिल्यादेवी प्रतिष्ठानचे प्रमुख श्री सोमनाथजी कोनमाने शेठ आणि सर्व कार्यकर्ते, सर्व ज्येष्ठ मंडळी यांना विनंती आहे, कृपया आपण या ठिकाणी श्रीफळ वाढवण्यासाठी या अहिल्यादेवींच्या प्रतिमेजवळ उपस्थित राहावं. आणि मी गायकवाड महाराजांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ अहिल्यादेवींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आपण या ठिकाणी श्रीफळ वाढवावं. या कृपया. चला, सर्व कार्यकर्त्यांनी विनंती आहे, त्यांनी कृपया या कार्यक्रमाचं उद्घाटन सन्मान्य श्री गोविंद महाराज गायकवाड, त्यानंतर आपले प्रमुख श्री होनमाने, त्यानंतर ज्येष्ठ नागरिक सन्मान्य आपले सर्व समाज बांधव आणि आपल्या या गावचे प्रथम नागरिक, गावचे सरपंच यांनी देखील या ठिकाणी उपस्थित राहावं. आम्हाला विनंती करेन, त्यांनी कृपया स्टेज जवळ यावं. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आपला हा कार्यक्रम अतिशय देखणा आणि सुश्राव्य असा हा कार्यक्रम सुरू होत आहे. सर्व महिलांना विनंती असेल, कृपया आपण या ठिकाणी या विजेच्या खांबाच्या बाजूला या ठिकाणी बसून घ्यायचंय, स्थानापन्न व्हायचंय. सर्व पुरुषांनी कृपया या विजेचा खांब आहे त्याच्या बाजूला या ठिकाणी बसून घ्यायचंय. फोटो पण काढाय या ठिकाणी. हॅलो, या ठिकाणी प्राथमिक श्रीफळ वाढवून आणि राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन सर्व समाज बांधव, त्यांचं या गावाचे प्रथम नागरिक सन्मान्य कंशेजी सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले आहे. त्यानंतर वारकरी संप्रदायातील सन्मान्य श्री आनंदा होनमाने भाऊ यांना विनंती आहे, आपल्या या प्रथेप्रमाणे आपण सन्मान्य श्री गायकवाड महाराज यांना पुष्पहार अर्पण करून आपला पुढील कार्यक्रम या ठिकाणी चालू करावा, अशी त्यांना एक नम्र विनंती. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा.
धन्यवाद। या ठिकाणी कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन या सर्व ज्येष्ठ नागरिक आणि सर्व सन्मान्य व्यक्ती यांच्या शुभ हस्ते झालेले आहे। मी या ठिकाणी विनंती करेन की आपला पुढील कार्यक्रम सन्मान्य श्री गोविंद महाराज गायकवाड यांनी करावा अशी त्यांना एक नम्र विनंती आहे। सर्व विनंती जे मागचे उभं राहिलेले पुरुष मंडळ आहेत ना पुढे येऊन बसा. ज्यांचे जेवण वगैरे झाले असते त्यांनी पुढे आलं तरी चालतं. या त्यानंतर जरा या ठिकाणी येतगावातील सुप्रसिद्ध असे कीर्तनकार सन्मान्य भीमराव महाराज उतळे यांना देखील या ठिकाणी विनंती आहे. त्यांचं या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्त सहर्ष असं स्वागत आपण या ठिकाणी उपस्थित दर्शवली. आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद. या ठिकाणी पुढील कार्यक्रम सुरू होत आहे. या उभा राहिलेले इकडे तिकडे बाजूला आजूबाजूला बसलेले सर्वांनी मंडपात बसायचे, समोरून बसायचे. एक सुंदर शिकवलं मॉनिटर आणि त्यानंतर मॉनिटर वाढवा. हॅलो भारुडाचा कार्यक्रम बोलताना करायचं गाताना द्यायचं. आला पाच गवळणी बरं गवळण चालू असताना प्रत्येकाला सोबत गवळण म्हणायचं. पुरुष मंडळ गवळण पाठ नसली जास्त लोड घ्यायचं नाही. पाठीमागं नाना 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 म्हणायचं. रंगाचा सुंदर तरुणी, पाच रंगाचा सुंदर तरुणी, पाच रंगाचा सुंदर तरुणी, समाज हो पाच रंगाचा पहिली गवळण रंग सफेद शिवाय चंद्राची ही चांदणी लखलखीत अनैकातीची मात मंथन करीत होती दारात धरून कृष्णाचा बाई हात. पाच गवळणी पाच गवळणी पाच रंगाचा सुंदर तरुणी, पाच रंगाचा सुंदर तरुणी, पाच रंगाचा सुंदर तरुणी. पाच गवळणी पाच गवळणी पाच रंगाचा सुंदर तरुणी, पाच रंगाचा सुंदर तरुणी, पाच रंगाचा सुंदर तरुणी. दुसरी गवळण भारी भोळी रंग हळद होणी तुवली काळी, तुळा पितांबरने सोनी आली अंगी भुटेदार तोळी, तुळा पितांबरने सोनी आली अंगी भुटेदार तोळी. एक लहान कडू मरकवरी शिवाय चाफ्याची होतळी, एक लहान कडू मरकवरी शिवाय चाफ्याची होतळी. पाच गवळणी पाच गवळणी पाच रंगाचा सुंदर तरुणी, पाच रंगाचा सुंदर तरुणी, पाच रंगाचा सुंदर तरुणी. तिसरी गवळण रंग काळा मी सोन्याली चंद्रकला, रंग तिचा हो सावळा, दर्शन घालून येळा आली राजस हो बाळा. आई पाच पाच गवळणी पाच गवळणी पाच रंगाचा सुंदर तरुणी, पाच रंगाचा सुंदर तरुणी, पाच रंगाचा सुंदर तरुणी. लाली लाल ही लाल श्री लाल भांगी भोर
तू कसं बघा. पण तुम्ही म्हणाला आत्ताच 5 साड्या बदलल्यास की. खोटं बोलतेस का? कुठून आणल्यास ह्या 5 साड्या? परंतु या 5च्या 5 साड्या आमच्या ह्यांनी नव्हत्या बरं का दिल्या. ह्या 5च्या 5 साड्या आमच्या सोमनाथ शेठ हनुमान यांनी मला भेट दिल्या बरं का. सोमनाथ दादा म्हणले ताईडे काळजी करू नको, आमच्या गावाला येतेस मग जुनीच साडी का घालतेस? म्हणून 5च्या 5 साड्या आमच्या सोमनाथ दादांनी मला भेट दिल्या. म्हणून तरी कशी बसी 4 चौघीत आली. नाही तर काय सांगायचं, लग्न झाल्यापासून घरात गाऊनवरच बसत होते. अहो लग्न झालं तसं एकच साडी, तीच पिळावी तीच नेसावी, तीच पिळावी तीच नेसावी. अहो यांच्या त्रासानं 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही. पण रोज आंघोळीची गोळी घेते. मग काय करू? अलीबाई माझी ननंद नंदबाई जेवल्या का तुम्ही? प्रसाद घेतला का? काय सांगायचं बर का. अंगावरती नेसण्याकरता चांगली साडी पाहिजे, परंतु फाटकाचं लुगडं आणि तुटकीचं सोळी तिला शिवून वापरी म्हणलं बरं का. पण तिला शिवायला साधा दोरा की हो नाही. मी म्हणते मावशी नसुद्धा चांगली साडी नेसायला काय हरकत नाही, नसुद्धा चांगलं घर राहायला काय हरकत नाही, पण तू कमीत कमी घरामध्ये जेवायला पाहिजे का नाही, खायला पाहिजे का नाही. पण बघा ना फुकटच्या सप्त्यातल्या पंक्ती कोण कशी बोक्यासारखे फुगले. मला नुसती जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजी, वर तेलाची डाळ सुद्धा नाही. खोटं सांगत नाही मावशी, माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं 350 किलो वजन होतं, परंतु यांच्याकडे आल्यापासून कशी झाली का तर खायलाच काही नाही. जोंधळ्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी, वर तेलाची धार की हो नाही. सुरतेचे मोती गोळ धाव सोने त्यांच्या राज्यात लेणी नाही. एका जनार्दनी समरस झाले, एका जनार्दनी समरस झाले आणि तो रस येथे नाही, म्हणून म्हणते नवराच नको बरं का. पण जाऊन द्या बरं का. मावशा मला सांगा, महिला मंडळ सर्वात जास्त बायकांना काय आवडतं? सर्वात जास्त महिलांना काय आवडतं? कोण म्हणलं भांडायला आवडतं? भांडायचा विषय सोडा बरं का. सर्वात जास्त बायकांना सोनं आवडते, दागिना आवडतो. आवडते की नाही खरं सांगा. पण काय सांगू, लग्न झाल्यापासून बघते मोडदाना साधा फुटका म्हणजे गळ्यात बांधलाय का. आणखी त्याचा मान हरी तो बघितलं. अहो बघा हळदी कुंकाला गेलो, कोणी म्हणायचं ताई सत्यांचं नाव घ्या की, ताई सत्यांचं नाव घ्या, पण मोडद्याचं नाव सुद्धा घेऊ वाटत नाही. पण तुम्हाला सर्वांचा मान राखते आणि यांचं एक शेवटचं नाव घेते आणि यांना इथं सोड चिठ्ठी देते. घटस्फोट वैतकच सांगला असं वाटतं यांना इथं सोडावं आणि मोबाईल वालीच नाही यांच्यासोबत निघून जाईल. परंतु अगोदर यांचा कडेल लावते मग त्यांचा विचार करते. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला सडाका. नको नको जाऊन एवढं लांब कशाला, तुम्ही एवढा खर्च केला इथंच पाऊस पडते पहा. विट्याला पडला पाऊस, येतगावला आला सडाका. विट्याला पडला पाऊस आणि येतगावला आला सडाका आणि आमच्या ह्यांना उठला मर्याचा तडाका. काय म्हटले? आणखी घेऊ. तुमची भाग्य दिसते येत आहे का? बस बस म्हणली पटकन बसले. डॉक्टरने सांगितलं गुडघ्याचा आजार आहे, जास्त बरोबर करू नका. आणखी नाव घेते का? पहाटेच्या पारी कोंबडा कोकत, पहाटेच्या पारी कोंबडा कोकत आणि जे आमचं बारड भुकट बघत त्याच्याकडे बघून कुठलं भुकत. पण तुझं म्हणजे संसाराचं घरण असतं, जेवढं सांगेल तेवढं कमीच असते. त्यामुळं आपलं प्रपंचातलं दुःख लोकांना सांगण्यात मजा नसते, कारण लोक असे असतात आपलं दुःख आपल्यापाशी बसून रडून ऐकतात आणि दुसऱ्या जवळ हसून सांगत असतात बरं का. त्यामुळे आपलं दुःख लोकांना सांगत बसायचं नाही. म्हणून जाऊन द्या, नवरा बिचारा कसं का असं बरं का, नवरा बिचारा कसं का असं बरं का. पण मला की नाही चांगली सोन्यासारखी 17-18 लेकरं खोटं वाटतं. अलिबाई आज सासू फेसबुकला विजय सूर्यवंशी सासूबाई तुम्हाला माझा नंबर 1चा पेंट होते बरं का. माझा नंबर 1चा पोरग कुठं बसलाय हबाय. पिंट्या सीट बेल्ट बांधवा. पाय आवड सीट बेल्ट बांध. बघा वळवळ करू नका नाही तर आपली असते बघ.
ओ कसा दिसतोय माझा अमिताभ बच्चन, कसा दिसतोय माझा पुष्पा. पिंट्या, ए पिंट्या, बाळा, ए बाळा, हे बघ आपले पप्पा. पप्पा बाळा, पप्पांना टाटा कर. असं. बाळा मस्त पैकी पप्पांना एक गोड पप्पी द्या. सगळं ऐकते बरं का, मुडदा बापा गेलाय. पिंट्या लय बरं वाटत असत नाही. अशा उतरता वेळेत अशी कवडी माणूस सापडली. नशीब काढले बघा लेकरानं. काय सांगायचं बरं का पोरग. पिंट्या, ए पिंट्या मार सरक. हा एक नंबरचं पीठ आहे बरं का. पहिल्या लॉकडाऊन मधलं कोण्या गिरणीचं पीठ खाते कोणाष्ट मुलखाचा जडशी जड लागतोय. त्या रामदेव बाबाचा आटा खाते कोणाष्ट. काय सांगायचं मावशी हो, किती महिन्याचा असेल, किती महिन्याचा असेल. अहो आताशी 6 महिना झाला बरं का. आणखी लेकला नीट दुधाचे दात पण आले नाही. ठेवती खाली नव्हते कंबरडे कटकर मोड. पिंट्या, पिंट्या तुझी चुनीची बेबीला टोचेल. पिंट्या, हे बघ मी पिंट्या म्हणलं की मोठ्यानं अवघ मम्मी म्हणायचं. काय मम्मी? 4 वर्ष इंग्लिश मिडियमला टाकला होता. पिंट्या, मम्मी. पिंट्या, मम्मी. पिंट्याचं एवढं वय झालं पण बॅटरी आणखी उतरली पाहिजे. उतर वागा खाली. जोरदार टाळ्या हो एकदा. एक नंबरचा पिंट्या होता बरं का. हा पहिल्या लॉकडाऊन मधला होता. तुम्हाला दुसऱ्या लॉकडाऊन मधला जाते बरं का. कसा दिसतो माझा गुलाबजामुन. कसा बसला बघा तुम्ही, काही छोट्या हातीत बसला. पिंट्या कुठे गेल तर संडासला. कार्ट चांगलं जागावर दिसते. कुठे गेलता? संडासला. तरी म्हणलं आल्यापासून वस खेचलंय. अरे अशी कामं सकाळी सकाळी आटपायची असतात म्हणजे दिवसभर मूड फ्रेश राहतोय. काय सांगायचं बरं का. पोरगा फार गुणाचा, पोरगा फार गुणाचा. मम्मीची केस सोडवावी, मम्मीला टकली करशील. बायका म्हणायचे मम्मी का बालाजून आणली का का. ते बघा आपली आत्या आली, आत्या आली. आत्याने बिस्किटचा पुढा आणला का मोकळ्या हातानं झाली. पिंट्यावर सरक. पोरग फार गुणाचं बरं का, पण थोडस घाबरले बरं का. पोरग माझ्याकडे बघतोय विचार करतोय, म्हणतं मम्मी जरा डेंजर दिसते. पोरग माझ्याकडे बघतोय विचार करतोय, म्हणतं मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसते.
पण याला कुठं माहिती मम्मी बापावर गेली मग काय सांगायचं पिंट हे बरं ओलं लागलेलं म्हटलं बिटलं नाही ना तसं काय करू नको साडी कालट डायटिंग करून आणली काय सांगायचं मावशी पोरग फार गुणाचं बरं लेकरं फार गुणाचा परंतु काय सांगायचं कोणाची दृष्टी लागली का काय कोणास ठाऊक बाळाला कोणाची नजर लागली का काय कोणास ठाऊक सकाळपासून पोरग रडायचंच थांबून गेले पहा काय झाले कळ नाही गेलं ए नाही काय झालं नाही काय झालं हे गाप गाप नाही त्या बघ नर डावत असते काय झालं हे काय झालं पप्पानं मारलं पप्पानं मारलं पप्पाची एवढी हिंमत काळजी करू नको आपण दोघे मिळून पप्पाला मारू ए नाही गाप काय झालं भूक लागली ते भूक लागली मग पेच सकाळपासून पोरग रडायचंच थांबणं शेजारची म्हातारी पळत आली मला म्हणली पोरी ते पोरला पिंक वगैरे बॉटल म्हणते ते पाजून बघ पोरग रडायचं थांबलं खोटं सांगत ना मावशी त्या म्हातारीचं ऐकलं पोरला चांगली 2 बाटली दारू पाजली मी कशाला कमी करते पण तरी सुद्धा पोरगा रडायचंच थांबना एक शेवटचं अंगगीत गाऊन बघते लेकरू रडायचं थांबलं तर ठीक नाही तर बापाच्या हवाले करते बघा कसा बघतोय रडता राही ना बळ माझं रडता राही ना रडता राही ना बळ रडता राहीना बळ माझ रडता राहीना रडता राहीना बळ माझ रडता राहीना रडता राहीना बळ हे नाना परी समजावी नाना परी करीतो छंद रडतो हा सुंद सुंद नेत्रातुनी वाहती बुंद नेत्रातुनी वाहती बुंद ज्याचा डोळा लागेना रडता राहीना बळ माझ रडता राहीना रडता राहीना बळ माझ रडता राहीना सिंगल फेज लाईट व्होल्टेज कंपनी मला बरी करीतो छंद रडतो हा सुंद सुंद नेत्रातुनी वाहती बुंद त्याचा डोळा लागेना रडता राहीना बळ माझ रडता राहीना रडता राहीना बळ माझ रडता राहीना रडता राहीना बळ माझ रडता राहीना बसा बसा बरोबर नाही आता नाही उचित कोणाला त्यांनी अंदाज लावला याच्यानंतर आपलाच नंबर हुशार आहेत बरं बरं का असा सोन्यासारखा संसार बरं का सोन्यासारखा संसार सोन्यासारखी चांगली लेकरं वळ सोन्यासारखा नवरा बघतो कसं बघा परंतु काय सांगायचं संसाराला लागली नजर बरं का दादा संसाराला लागली नजर आणि माझ्या नवऱ्याला लागलं दारूचं व्यसन पण तुम्ही मला यांना घेताना कधी पाहिलं नाही आमचे हे बरं का तसे रोज रोज घेत नाहीत बरं का स्टँडर्ड आहेत रोज रोज घेत नाहीत आठवड्यातून फक्त 6 दिवस घेतात आणि रविवारी तेवढी सुट्टी टाकते तसे इमानदार पण आहेत बरं का परंतु जिचा नवरा दारुडे असतो तिला माहिती संसार किती वाईट असतो किती दुःखाचा असतो जिचा नवरा दारू पिऊन मेला तिला विचार हे जीवन किती दुःखाचं असतं म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सांगत असतो आणि विशेष करून तरुणांना सांगत असतो की बाबा हो कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका तंबाखू खाऊ नका गुटखा खाऊ नका सिगारेट ओढू नका आणि दारू तर अजिबात पिऊ नका बरं का माहिती का कारण दारू पिण्यापेक्षा एक वेळ विष पिलेलं चांगलं बरं का खरंच चांगलं उद्या सकाळी घेऊन बघा एखादं झाकण घेऊन बघा दारूपेक्षा विष चांगलं का
क्योंकि जहर खाने वाला अकेला मरता है, जहर खाने वाला अकेला मरता है, लेकिन दारू पीने वाला पूरे परिवार को बर्बाद कर देता है, पूरे परिवार को बर्बाद कर देता है. म्हणून कुठल्या प्रकारचे व्यसन करू नका. नवऱ्याचे व्यसन सुटा म्हणून तुळजापूरला गेले. महिलांचं लाडकं दैवत म्हणजे देवी आई तुळजाभवानी मायाक्का देवी असेल म्हणून तुळजापूरला गेल्या. तुळजापूरच्या भवानी मातेसमोर हात जोडला, मायाक्का समोर हात जोडला. म्हटलं भवानी माते धाव, मायाक्का देवी धाव, माझ्या नवसाला पाव. त्यावेळी ते तुळजापूरची भवानी माता मायाक्का देवी नवसाला पावली म्हणून आईच्या नावानं 5 घर जोगो मागते बरं का. महिला मंडळ जोग लक्ष्मी आईचं असतो बरं का, देवीचा जोग असतो बरं का. प्रत्येकीनं वाढायचं बरं का. महिला मंडळ आणला असला तर वाडा, नसल आणला तर कशी काय जबरदस्ती नाही. ज्यांनी आणला असेल त्यांनी याचं वाडा, ज्यांनी नसल आणलं त्यांनी शेजारणीकडून उसना घेऊन कोणाला पण वाढा. नाही वाढला सगळं तुमच्या डोक्यात वाव होतील बघा. पुरुष मंडळ तुम्ही सुद्धा वाढायचं नाही तर तुम्हाला सकाळी सकाळी पातळ गुलाब गिडबड की पळगावायच्या बाहेर. आईचा जोगवा जोगवा मागेना, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा आई आता एवढ्या रात्री चहा कुठून तुला बघता हो चहा नसला तर वडापाव पण चालतो. हॉटेल नाही तर इथं ए वडापाव नसला तर बिस्किटचा पोडा पण चालतोय. दुकानदार सगळे इकडेच आले. आवाज आहे ट्रबल कमी करा थोडासा बेस द्या. आवाज त्याचा वाढवा. हॅलो हॅलो हा सर का? हो बोल. आई हा. माझं एक कोड होतं कोड. अरे जर का तुझा घोडा असेल हा. तिकडे विट्याला नेऊन सोड. आई घोडा नाही ग कोड होतं कोड. लवकर लवकर विचार. हा देवाचं नवीन वार आहे. बरोबर. एकदा का देवाचं वार गेलं, उन्हाळा चालू आहे. हो देवाचं वार गेलं हा परत देवाला वार आणण्यासाठी 7-8 कूलर आणि 7-8 फॅन लावावे लागतं. तेव्हाच वार येतं. बोल. आई हा. माझं पहिलं कोड असं ते होतं. काय होतं? आई बोल. आई बोल दत्ता. आमचं साऊंड सिस्टीम मला दादाची दारू कधी सुटेल. हो कशाला बेसायचं म्हणून एवढी चांगली सिस्टीम लावली बिघडून पैसे तुला. हा. पण काळजी करू नको. हा. देवाकडे उपाय आहे. काय? देवाकडे तोडगा आहे. काय? एक काम कर बघता हा साऊंड सिस्टीम वाल्या दादाची दारू सुट. कवा ए सिस्टीम वाल्या दादाची दारू सुट. कवा पण जेव्हा त्याचा लिव्हर फुटू अयो तेव्हा कायमची सुट. हा, हा. आई बोल बघता. माझं दुसरं एक कोड काय होतं. म्हटला? दुसरं एक कोड होतं. बघता जरा सोपं विचार बरोबर. आणि आपल्यातच विचार. हो कारण इथं बसलेली माणसं मला चॅप्टर दिसते. हम्म. पाठीमागं उभं राहिलेली मला अति चॅप्टर दिसते. हा जर का काही चुकलं हम्म. ए, बघता हो. जर का काही चुकलं हम्म. तुला न मला डांबरीनं तानो हंकल. आणि हे काय आपल्या आळंदी नाही पुणे नाही इकडं लवकर रस्ता सापडत नाही. हो ना. रस्ता सापडला तर गाडी ओव्हरटेक होत नाही. सिग्नल रस्ता आहे. हा आई माझं दुसरं कोड असं काय होतं. होत? आई बोल बघता. आई बोल. काळी कोंबडी पांढरा अंड का देती. बघता हा देवाच्या अंगातच घालवलीस. येत आहे की नाही आता. मला नाही वाटत एवढा आठवडा देवाच्या अंगात येईल म्हणून. हम्म. काय म्हटलं काळी कोंबडी पांढरा अंड का देती. बघता हम्म. सोपं की काय उद्यापासून तू दी. ओय, एकच देणार डेली बिचारी देऊ देईन तिला. पण काय देती. बघता हम्म. असल्या हलकट प्रश्नाची उत्तर द्यायला तुला देव काय पोल्ट्री फार्म मध्ये कामाला वाटला हा. पण काळजी करू नको. बघता हा. तुझी काळी कोंबडी पांढरा अंडा देते बरोबर ना. हो देवाकडे तोडगा आहे. काय? एक काम कर हा. 3.5 मीटर कापड घे घेतलं. त्याच्या 4 घड्या घाल घातल्या. त्यामध्ये 5 किलो
हिरवं लिंब टाक, टाकले. 5 किलो टाचण्या टाक, टाकले. 5 किलो गुलाल टाक, टाकले. 5 किलो अगरबत्ती टाक, टाकले. सर्वांचं गठोडं बांध बांधलं. आणि तुझ्या कोंबडीच्या गळ्यात बांध. बांधलं. ए आई अरव जनावरांना ना कोंबडी हं? हे बघता हा. हे सोपं आहे की रे. हा. जर का तुझी काळी कोंबडी वजन मिली, हा जर का तुझी काळी कोंबडी वजन वजन मिली, हा. मला सांग पांढरा अंड द्यायचा कुठं प्रश्न राहतो? ते पण आहे देवाला वेळेत काढतो रे. खरंय. हा. आई हा. माझं तिसरं एक कोड होतं. बघता हो हे बघता हा तुला काही येत गावकारांना गुतच दिलाय का काय रे? अध्यक्ष विचारा म्हणले. बरं विचार. आई सांगू ना. सांगावं लागतंय पैसे घेतले. आई हा. माझं तिसरं कोड असं होतं. हे काय होत? आई बोल बघता. आई हा. वेळेवर पाऊस का पडत नाही? बघता. हं? तुझ्या काय वायरी बिरी तुटल्यात का घर? हं. काही काय विचारतोय? हा मला सांग आता ऋतू कोणता चालू आहे? उन्हाळा. उन्हाळा. हो. मग तू उन्हाळ्यामध्ये पाऊस काय तो टकलं पप्पन ठेवता वेळ. आई पावसाळ्यात कुठं पडायलाय? खरे बघता पाऊस वेळेवर पडा नाही. हा ना. टेम्परेचर बघा 40च्या पुढे गेले. हो ना. नांदेड जिल्ह्यात जावा, नागपूर जिल्ह्यात जावा, टेम्परेचर 51 वर टेम्परेचर गेलं. हं. असं का झालं? काय झालं? पाऊस वेळेवर पडत नाही, पावसाळ्यात पडत नाही, उन्हाळ्यात पडल्या शहरात नाही. असं का झालं बघता? काय झालं? मला सांग हं. बघता. हो ए हा गणपती मंडळाचा अध्यक्ष आहे तू. हो आहे ना. गणपती बाप्पाची आरती पाटेक तुझ्या नाही. लाज वाटते का तुला? गणेश मंडळाचा अध्यक्ष ना आरती पाठण्यासाठी हा. गणपती बाप्पाची. बघता हा गावाकडून लोक वर्गणी जमा करतो हो आणि गणपतीच्या बाप्पाच्या समोर पत्ते खेळतोस. हं. पडल का वेळेवर पाऊस? नाही ना. हे हा मिरवणुकीच्या दिवशी हा गणपती बाप्पाच्या समोर दारू पिऊन नसतो हा आणि गणपती बाप्पाला म्हणतो, गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर ये. लवकर या. गणपती बाप्पा म्हणले, मी पुढच्या वर्षी लवकर येईल, हं. पण आल्या आल्या पहिल्यांदा तुला उठील, पहिल्यांदा तुला कापील. का? कारण तुझी आता या जगाला गरज नाही. आपल्या देवाचं, आपल्या धर्माच्या, आपल्या महापुरुषांच्या जयंतीच्या दिवशी आपण जर दारू पिऊन नसत असेल तर दादू महापुरुषांची जयंती न साजरी केलेली बरी. हं. कारण ज्या महापुरुषांनी तुमच्या आमच्यासाठी स्वतःचं रक्त सांडलं, हं. त्या महापुरुषांनी तुमच्या आमच्यासाठी स्वतःचं आयुष्य वेचलं, हं. त्या राजांच्या जयंतीमध्ये, हो आपल्या पुण्यश्लोक अहिल्या देवीच्या जयंतीमध्ये जर आपण दारू पिऊन जर येत असाल तर अशी जयंती न साजरी झालेली बरी. परंतु आज या ठिकाणी आनंद या गोष्टीचा वाटला की तरुण पिढीपासून म्हाताऱ्या माणसापर्यंत, लहान पोरांपर्यंत सगळं योगदान या आपल्या सर्वांचं इथं असतं. म्हणून महत्वाचं गोष्ट अशी दादून आपल्या महापुरुषांची विडंबना झाली नाही पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, पाऊस वेळेवर न पडण्याची अनेक कारण बघता. काय? झाड लावलंस का? नाही. झाड लावलंस का? नाही. अरे सरकार सांगते झाडं जगवा, हो नगरपालिका सांगते झाड लावा, आपलं ग्रामपंचायत सांगते झाड लावा. लावलंस नाही ना. का नाही लावलं झाड? पाणी नाही ना. अच्छा, म्हणजे झाडाला देण्याकरता पाणी नाही नाही. म्हणून झाड नाही लावलंस. हा. काय चॅप्टर बघते. हं. झाडाकरता पाणी नाही म्हणून झाड नाही लावलं. हा. संडासला जातोस का? हो हो पाणी नेतोस का? हा खरं सांग. हो आंघोळ करतोस? हो पाण्यानेच करतोस का? हं. बघता हा हे तुला संडासला न्यायला पाणी आहे, हो तुला आंघोळीला पाणी आहे, हो. हे तुला दारू टाकून प्यायला पाणी आहे. हो लाल वाटते का? सर्व गोष्टीसाठी पाणी यायचं. हा परंतु झाडा करतात तर पाणी म्हटलं माणसाकडे सर्व गोष्टीसाठी पाणी. पण माणसाला म्हटलंय कारण झाड लावतं, माणूस म्हणतो झाडा करता पाणी नाही. नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवतो जणू, जोपर्यंत तुम्ही आम्ही झाडं लावत नाहीत, लावलेली झाडं जगवत नाहीत, तोपर्यंत तो भगवंत वेळेवर पाऊस पाडणार नाही. म्हणून झाडे लावा, झाडे जगवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा वापर जपून करा. पाणी अडवा, पाणी जिरवा. पण तुमचं आमचं सगळं सध्या उलट चालू आहे. आपलं असं चालू, याला अडवा त्याची जिरवा, उलट कार्यक्रम चालू आपला. परंतु याला त्याला अडवण्यापेक्षा, याची त्याची जिरवण्यापेक्षा, याला त्याला नावं ठेवण्यापेक्षा, आपल्या शेजारच्याचा, आपल्या भावकीचा पाय खेचण्यापेक्षा नाथ महाराज म्हणतात देवाची भक्ती करा, देवाचं भजन करा, जीवनाचं सार्थक होईल. देशाची, समाजाची सेवा करा, जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु भक्ती करत असताना कशी केली पाहिजे? नववीर भक्तीच्या नवरात्रा, करुणकोटी मागे न ज्ञानपुत्रा, भरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा, ब्रह्म संसार सांडी न कुपात्रा. आता साजरी झाली मी निसंग मार्ग मत भक्ती करायची कशी करा? निसंगावरून भक्ती करायला सांगितली. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकाराचा त्याग करून जो माणूस भक्ती करतो त्याला ती जगदंबा साक्षात्कार करत असते.
म्हणून जन्म मरणाच्या फेरीतून जर मुक्त व्हायचं असेल तर या कलियुगामध्ये देवाचं नामचिंतन करणं फार गरजेचं आहे. भक्ती करत असताना भक्तीचे 2 प्रकार आहेत, तसे शास्त्रामध्ये 9 प्रकार सांगितले. कीर्तनम, श्रवणम, यश, श्रवणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्य, सख्यमात्म निवेदन, त्या 9 प्रकारच्या भक्ती शास्त्राने सांगितल्यात. परंतु त्याच्यामध्ये मुख्यतः 2 प्रकार पडतात त्या भक्तीमध्ये. एक म्हणजे श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेली भक्ती आणि दुसरी म्हणजे अंधश्रद्धेने केलेली भक्ती. आज लोक भक्ती करत असं नाही जाणं, 100% लोक भक्ती करतात. फक्त एवढंच आहे, काही लोक अंधश्रद्धेने भक्ती करतात तर काही लोक श्रद्धेने भक्ती करतात. अंधश्रद्धेच्या पाठी मागं न जाता नाथ महाराज म्हणतात श्रद्धायुक्त अंतःकरणाने त्या देवाची भक्ती करा. आता साजरी झाली मिळी संग, विकल्प नवऱ्याचा टाकीला संग, काम क्रोध हे झाडलेले मार्ग, केला मोकळा मार्ग सुरंग, आईचा लोगा मागून ठेवला, जाऊन महाद्वारी नवस फेडला, एका जनार्दन पण देखला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. त्यानंतर माझ्यासोबत आलेले सर्व गुणीजन कलाकारांसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. कार्यक्रम मालकांची साऊंड सिस्टीम लागली, साऊंड सिस्टीम यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर एक सुंदर देवीचं एक सुंदरशे या ठिकाणी देवीचं गाणं होईल आणि या गाण्याच्या नंतर हा भारताचा कार्यक्रम पुढे असाच चालू राहील बरं का. कोणी सुद्धा उठून घरी जायचं, दुसरं पात्री उस्तर कोणी सुद्धा घरी जायचं बरं का मावशी. कारण रात्री माझा कार्यक्रम नाशिकला होता, तिथं अशी एक म्हातारी उठून घरी गेली होती. ते मला म्हातारी खाली बस, घरी जाऊ नको. म्हातारीनं ऐकलं नाही, म्हातारी घरी गेली. घरी गेल्या तिला अटॅक आलं. सांगायचं काम माझं, ऐकायचंच नाही की तुम्ही ठरवायचं. त्यामुळं एक सुंदरसं गीत या ठिकाणी सादर होईल. आत्ता माझ्यासोबत एक 5 माणसं दे मला आपल्या गावातले असले पाहिजे. 30 आणि 60 या लेवलचे, 30च्या पुढच्या 60च्या खालचे. पाच जणी हवा मला नॉलेज बरं वाटते. या असे कवळे माणसे या ना तू या. कुठं 5 जण पाहिजे आपल्याला. 1 जण आले वा. 1 2 तुम्ही पण या. हा तुम्ही पण बाबा, तुम्ही पण आले तरी चालतंय. वा तुमच्यासारखे गोरे पाणी यावर छान या. 1 2 3 झाले म्हणजे 4 खांदी करून 1 मडकं तरी बाई. आता फक्त 1 जण द्या. तुम्ही बसायला 3 टाइम बसावं तरी. सर्वांनी प्रेमामध्ये प्रभूचं भजन करायचं. विठ्ठल माझा 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 मी विठ्ठला माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. 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 माझा 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 विठ्ठलाचा.
तिच्या पोटात हे भक्तासाठी माया सदा तिच्या पोटात माया कमाय तुझं नाव सदा माझ्या पोटात माया कमाय तुझं नाव सदा माझ्या पोटात कमाय तुझं नाव सदा माझ्या पोटात माया कमाय तुझं नाव सदा माझ्या पोटात सदा माझ्या अंबाबा तुझं नाव सदा माझ्या भक्ती भावनेन झालो तुझ्या गोंधळाला घालून कमळाची माळ तुझा आराधी मी झालो घालून कमळाची माळ आराधी मी झालो घालून कमळाची माळ आराधी मी झालो हे काळ जाता कमाली बसली ताटात काळ जाता मामाच्या बसली ताटात माया कमाय तुझं नाव सदा माझ्या पोटात माया कमाय तुझं नाव सदा माझ्या पोटात तुझं नाव सदा माझ्या पोटात माया कमाय तुझं नाव सदा माझ्या ही तुझ्याच कृपेने दिस सोन्याचा पाहिला तुझ्याच कृपेने दिस सोन्याचा पाहिला भक्ती भावाचा फुलवरा तुझ्या चरणाशी वाहिला फुलवर तुझ्या चरणाशी वाहिला भक्ती भावाचा फुलवर तुझ्या चरणाशी वाहिला ही चंद्र सूर्य तारांगणे तुझ्या हातात चंद्र सूर्य तारांगणे तुझ्या हातात माया कमाय तुझं नाव सदा माझ्या पोटात माया कमाय तुझं नाव सदा माझ्या पोटात बाबा तुझं नाव सदा माझ्या पोटात माया बाबा तुझं नाव सदा माझ्या पोटात हे तुझ्या दरबारात भक्ताची झाली दाटी तुझ्या दरबारात भक्ताची झाली दाटी तुझ्यासाठी आगली खना नारळाची ओटी तुझ्यासाठी आली गणनाराची तुझ्यासाठी आली गणनाराची हे हळदी कुंक वाचलेन तुझ्या ताटात हळदी कुंक वाचलेन तुझ्या ताटात माया कमाय तुझं नाव सदा माझ्या पोटात माया कमाय तुझं नाव सदा माझ्या पोटात तुझं नाव सदा माझ्या पोटात माया कमाय तुझं नाव सदा माझ्या पोटात ही भक्तासाठी माया सदा तिच्या पोटात भक्तासाठी माया सदा तिच्या पोटात माया कमाय तुझं नाव सदा माझ्या पोटात माया कमाय तुझं नाव सदा माझ्या पोटात तुझं नाव सदा माझ्या पोटात माया कमाय तुझं नाव सदा माझ्या पोटात माझ्या हे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम भजन राम
माझ्या लग्नाचं कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या ठिकाणी लग्नासाठी भरपूर वाढ जमलेला आहे. गरीब मुलीचं लग्न, मावशी लग्न जमत नव्हतं कारण शिक्षण करता करता लग्नाचं वय निघून गेलं. त्यामुळं आता स्थळ पण येणं बंद झालते बरं का. अलीबाई नवरीच्या आत्याबाई आहेर आणलं का. तसं माझं लग्न जमत नव्हतं, परंतु आमच्या मामाने जरा जास्त डोकं लावलं. मामा पुढे या. नवरीचे मामा आहेत बरं का. मामासाठी जोरदार टाळ्या होत्या. थोडासा माझा आवाज आणखी वाढवा. आलं काय झालं, मामा म्हणले ताडे काळजी करू नको, तुझं लग्न मी लावून देतो. लग्न मी लावून देतो आणि नवरदेव सुद्धा मीच घेऊन येतो. नवरदेव आपल्या येदगावचा आहे बरं का, नवरी तेवढी आळंदीची. तसं माझं लग्न मागच्या महिन्यात जमलं होतं बरं का. लग्नाला उभी पण राहिली होती, परंतु घोटाळा असा झाला. आमचे मामा खोडकर, मामाने ब्राह्मण काका कर्नाटकचे आणले आणि त्या कर्नाटकच्या ब्राह्मण काकाने जे त्यांच्या भाषेत मंगलाष्टक सुरले. मावशी माझा नवरदेवच पळून गेला. इकडे येऊन लपलाय. मला असं समजलं, एक 4-5 हाका मारून पाहते, नवरदेव आला तर ठीक, नाही तर येतला एखादा कवळा बघून करते. ऋतिक, ए ऋतिक, दिसतं कोण पाठी मग. ऋतिक चल चला. नवरदेवाचे मामा नवरदेवाला घेऊन लग्न मंडपामध्ये. ही झाली नवरदेवाची डीजे एंट्री बर का. आता नवरदेवाची एक पारंपरिक पद्धतीने एंट्री घेऊ. नवरदेव परत एकदा खाली जावा आणि असं ह्या लाईनने यावा. जावा खाली. नवरदेवाची एंट्री. नवरदेव तुम्ही फक्त नाचू नका कारण एका पायावर लोड पडतो. या मामा, नवरदेवाची मामा कुठे गेली. नवरदेवाची पाठराखण करा. माग उभं हा असं या. थांबा, गाणं सुरू झालं. गाण्याचं बसून घ्या पटकन महिला मंडळ. इकडे आलेला महिला मंडळ इकडेच थांबा. इकडे येऊ नका. इकडे पण जागा आहे. बसा पटकन. बसा मावशी बसा. बसा. लग्न वेळ राहिलाय. वेळेत लग्न लागलं पाहिजे. शांत बसा पोरांनो, शांत बसा. जेवणाची सोय सुद्धा लग्नानंतर आपापल्या घरी केली आहे. नवरदेव हात धरत असेल नवरदेवाचा. मामा तुम्ही पाठीमागो बरा ना. लग्न थांबा. लग्न कधी केलं नाही का तुम्ही लग्न. गाणं सुरू झालं. गाण्याच्या तालावरती सावकाश चालत द्यायचं. कसं आहे बघा. बहारो फूल बरसाओ मेरा महबूब. नवरदेव का चिकन तोडून बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है. मेरा बेवक महबूब आया है. वाह, जोरदार हो गया. लग्नाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम आपण नवरदेवाचं वय जाणून घेऊ. कारण नवरदेव मला वयाच्या मानानं कवळे वाटतात. नवरदेव साधारणतः आपलं वय काय. 60 म्हणजे लग्नाचं वय 3दा निघून गेलं. चला, लग्नासाठी एवढं वरड जमलेलं आहे. परंतु वरडाचा परिचय झाला पाहिजे. सगळं वरड मिक्स बसले. नवरदेवाकडून कोण आले आणि नवरीकडून कोण आले कळायचा मार्ग नाही. एकदा नवरदेवाकडून कोण कोण आले हात वर करा. नवरदेवाकडून 1 सिस्टीम आली तिकडे तुम्ही 2 3 3.5 4.5 60च्या पुढे अर्धे नाही. तुम्ही का पाकिस्तान आले का काय. 4-5 माणसं कशी आणले. आता नवरीकडचं वरड हात वर करा. याला म्हणायचं लाडक्या बहिणी. काही लाडक्या बहिणीनं 2-2 हात वर केले तेवढ्या. त्यांना वाटलं जेवायला 2 ताटं भेटतात किंवा
परंतु असं काही नाही. लग्न म्हटल्याच्या नंतर एक आनंदाचा माहोल असतो आणि या आनंदाच्या वातावरणामध्ये काही माणसं फार महत्वाची असतात, जसं की नवरदेव आणि नवरीचे मामा. दोन्ही मामांचा परिचय होणं फार गरजेचं आहे. नवरदेवाचे मामा इकडे बोलतात, नवरीचे मामा. नवरदेव तुम्ही रिवर्स गिर टाका, तुम्ही रिवर्स टाका. मामा तुम्ही फर्स्ट टाका. मामा तुम्ही लाजू नका. लग्न आमचं तुम्हाला काय लाजायला. मला नवरदेवापेक्षा मामा जास्त खुश झाली. काय मिळेल मामांचा परिचय असं बघा. हे दिस इज नवरीचे मामा. मामा इलेक्शनचा पिरियड चालू आहे, आतापासून फिरलेला लागते. हे नवरीचे मामा आणि दिस इज नवरदेवाचे मामा. वा, मामा कॅबिनेट मध्ये होते का की काही वर्ष, मला सर्व माहिती आहे. दोन्ही मामांचा परिचय. दिस इज नवरीचे मामा, दिस इज नवरदेवाचे मामा. पण तुम्ही म्हणाल नवरी फार इंग्रजी बोलते, खूप शाळा शिकली वाटतं. खरं सांगा महिला मंडळ, मी खूप शाळा शिकले बरं का. खूप म्हणजे खूप शाळा शिकले. एवढी शाळा शिकले, एवढी शाळा शिकले मी की नाही येल होऊन बिलबिल झाले. एवढी शाळा शिकले बरं का. परंतु मामांचा परिचय असा. हे माझे मामा. मामा राहायला सध्या भारतात नसतात. कुठं असतात? मामा राहायला सध्या साऊथ आफ्रिकेला असतात. तिकडे काय करते? मामांच्या कलरवरून तुम्हाला अंदाज आला असेल. मामांचा साऊथ आफ्रिकेला खूप मोठा बिझनेस आहे. काय? खूप म्हणजे खूप मोठा बिझनेस आहे. काय? मामाकडे हा. तिकडं चपला सांगूला असतात. पटलं मामांना बिझनेस. आणि हे माझ्या होणारे मिस्टरांचे मामा. मामा राहायला सध्या कुठं? इराणला असतात. तिकडे काय करते ते? युद्ध चालू आहे तिकडं. हा. सिलेंडरच्या टाक्या सोडायला असतात. मोदींनी त्याची तिकडे निवड केली बरं का. असं मामांचा इराणला फार मोठा बिझनेस आहे. काय? टाक्या सोडणं हा त्यांचा साईड बिझनेस. मेन बिझनेस फार मोठा यांचा. काय? कोणी कोणी यांचे चुलत भाऊ का इकडे, मग तुमचा पण परिचय करून देतो. हे मामा हा. राहायला इराणला मामांचा खूप मोठा बिझनेस आहे. काय? खूप म्हणजे खूप मोठा बिझनेस आहे. काय? मामा की नाही तिकडं हा. केसव फुगे विकलं असतं. परंतु मामांनी बिझनेस एवढा सिरियस घेतला, हा. मामांनी चुलत भावाचे पण ठेवले नाहीत. चला लग्नाला सुरुवात करायची. परंतु लग्न करता दोन्ही मामांनी विमान बुक केलं होतं बरं का. परंतु घोटाळा असा झाला, दोन्ही विमान पंक्चर झाले. त्यामुळं दोन्ही मामा हेलिकॉप्टरच्या पंखाला लुटकुन इथपर्यंत आले. एकदा दोन्ही मामासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आता या ठिकाणी मुख्य परिचय नवरदेवाचा करून द्यायचा राहिला. नवरदेव पुढे या, मिस्टरांचा परिचय करून देते. मामा मामा 4 पावलं मागे जा तुम्ही. मिस्टरांचा परिचय करून देते. नवरीपेक्षा नवरदेव जास्त लाजते. मी लाजलं पाहिजे, कारण ही लाजणारी शेवटची नवरा नवरी, ही शेवटची पिढी लाजणारी. आता लाज राहिली नाही. आता नवरदेव नवरी लग्नामध्ये चिमटी काढतात, अशी आता पलीकडे आता पद्धत आली. परंतु हे माझे होणार. खाली बघा, सारखं तोंडाकडे बघू नका. मिस्टरांचा परिचय करून देते बरं का. हे माझे होणारे मिस्टर बरं का. हे माझे होणारे मिस्टर. कुठं असतात? माझे मिस्टर. हा. बरं का पोरींनो, तुमचे होणारे दाजी. दाजी किती खुश आहे बेटा, मन में लड्डू फुटा. माझे मिस्टर राहायला सध्या कुठं? अमेरिकेला असतात. तिकडे काय करते? तिकडे त्यांचा खूप मोठा बिझनेस आहे. काय? खूप म्हणजे खूप मोठा बिझनेस आहे. काय? विचारूच नका, एवढा मोठा बिझनेस आहे. आमचे हे नाही तिकडं हा. म्हशी सांभाळत असतो. परंतु नवरदेव मुलगा हा शेतकरी आहे बरं का. आणि विशेष म्हणजे स्वतःच्या पायावर उभा आहे बघा. ऐका ना, स्वतःच्या पायावर उभे आहेत. कारण एका पायावर उभा आहेत, कारण दुसरा पाय काम करत नाही. परंतु मिस्टर हे शेतकरी तर आणि कारण आजकाल शेतीवाल्याला कोणी मुलगी देणार. जो तो म्हणतोय नवरदेव नोकरीवाला पाहिजे, तो सरकारी नोकरीला पाहिजे,
परमनंट असला पाहिजे, त्याला महिन्याला 1.5-2 लाख रुपये पगार असला पाहिजे, नावाला का होईना त्याला 5-25 एकर शेती असली पाहिजे. आणि एवढी सगळी शेती असून सुद्धा मुलगी शेतात कामाला गेली नाही पाहिजे. मला सांगा कसं काय जमणार हो? तुम्ही डिमांड कितीही मोठ्या गोष्टीची करा, मी त्याला विरोध करत नाही, परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, शेतकऱ्याला मात्र कधी कमी समजू नका. का माहिती का? कारण जो स्वतःचं पोट भरतो, ऐका, नोकरदार कोण असतोय का? जो स्वतःचं पोट भरतो त्याला नोकरदार म्हणतात, जो आपल्या कुटुंबाचं पोट भरतो त्याला नोकरदार म्हणतात, आणि जो संपूर्ण जगाचं पोट भरतो त्याला माझा शेतकरी म्हणतात. म्हणून शेतकरी हा जगाचा राजा आहे. चला, लग्नाला फार उशीर झाला. त्यानंतर एक मुख्य आणखीन एक महत्वाचा परिचय करून द्यायचा त्याला बोलता बोलता. पिंट्या पिंटे कुठे गेलो? पिंटे माझं एक नंबरचा पिंटे इकडे आला. चला या. पिंटल जागा दे माझं सोने. ये बघा पिंट्या, चला बाबा तुला पप्पाची ओळख करून देतो. अंगा असं पिंट्याच्या अंगात चांगलीच किडी दिसते. पिंट्या चल, तुला पप्पाची ओळख करून देते. दमण पप्पा, दमण बाळा, इकडे बघा सोन, इकडे बघा. पिंट्या पिंट्या बाळा, आजपासून हे तुझे पप्पा. म्हण पप्पा. पप्पा म्हणजे वडील होय. म्हण पप्पा. पप्पा. आणि बरं का हो, हे आपलं कॅलेंडर 1972 मधले. परंतु माझ्या लेकराचं नशीब बघा, नशीब माझ्या लेकराचं नशीब बघा. आईच्या लग्नामध्ये अक्षरता घालू होईल. म्हणे एकदा पप्पा पप्पा. मला मस्त पैकी पप्पाचं तोंडावर ना पिंट्या मस्त पैकी पप्पाची पप्पी घेऊ आम्ही. बस आपण जोरदार राहा उद्या. चला, लग्नाला सुरुवात करायची. अक्षता भेटल्या का सर्वांना? इकडे पाठीमाग नाही, पाठीमाग नसले आले तर कोणी चपला नगडे फेकून मारू नका. हॅलो, करायची लग्नाला सुरुवात. अक्षर भेटल्या. चला, ब्राह्मण काका स्टेजवर या. आहेर केल्याशिवाय कोणी सुद्धा घरी जायचं नाही.
शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान 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 लग्न सोहळा संपन्न झाला. मामा नेमकं लग्न आमचं होतं का तुमचं होतं? दोन्ही मामासाठी जोरदार टाळ्या होता. आता बाकी सगळे बसा. नवरदेव तुम्ही उठा मागूया, बाकीचे बसा सगळे. लग्न सोहळा झाल्याच्या नंतर एक नाव घेण्याचा कार्यक्रम असतो बरं का. लेडीज फर्स्ट म्हणून सुरुवातीला मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण नाव घेईल, त्यानंतर मुख्यमंत्र्याचे लडके दाजी नाव घेते. पोरा हो, दाजी किती खुश आहेत. दाजींना म्हटलं बरं झालं, आत्ताच्या पोराचं एक लग्न होईना, माझं ह्या वयात दुसरं झालं. पहिले झाले ना? हा पहिले झाले म्हणजे हे दुसरं आहे. काय बोलताय? दुसरं आहे असं दुसरं आहे. त्या टाळी माझं तिसरं आहे. नाव घेत आहे का? देवळीत देवळी देवळीत होती खिसणी. देवळीत देवळी देवळीत होती खिसणी. हो, तुमचं नाव काय? काय नाव? बरं झालं ये मग जुळला, कारण माझ्या पहिल्या नवऱ्याचं नाव बाळकृष्ण. तुम्हाला म्हणून जास्त आनंदी होणार का? कारण मला फक्त लग्नाचा नाद आहे, नांदायचा अजिबात नाद नाही. का? देवळीत देवळी देवळीत होती खिसणी. देवळीत देवळी देवळीत होती खिसणी. आमचे बाळकृष्णराव गेली संडासला डोकरीनं दिली डोसणी. नाव ऐका व्यवस्थित. सासू बसली आईस पैस, मदर माझी गवळ्याची म्हैस. कुठे गेले आमचे मामा? मामा उभा राहा. तुम्ही म्हणले नवरदेव गरीब होते, इतका गरीब असं वाटलं नव्हतं मला. काय म्हटलं मला? गवळ्याची काय म्हटले? गवळ्याची म्हैस. मामा मी नांदाला जाणार नाही, माझ्यावरच तुम्ही जा. माझा मामा खाली काय म्हटले मला? गवळ्याची म्हैस. खरंच सांगा, म्हशीसारखी दिसते कोणी? म्हशीसारखी दिसते. पण म्हणलं हो का हो, तुमच्या रानात काही सरला तुम्ही कुशाल मला हो म्हणते. पण काळजी करू नका, ते यांच्यापेक्षा बाहेर न घेते. अधिक आला आला रुकवत, रुकवतच होता जिलेबीचा हिडा. आला आला रुकवत, रुकवतच होता जिलेबीचा हिडा. मी गवळ्याची म्हैस, तर आमची बाळकृष्णराव पखालीचा आता फुटून पडलेलं बरं का. आता देवाचं नाव घेते. आधी केली वर्षी पैठण केलं गेल्या वर्षी. पैठणात पहिली नाथमार्गांची कावड, मग लागली पंढरीची आवड. पंढरीत पहिला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा, मग पहिला पालखीचा वडा. पालखीच्या वड्यात नसतो ज्ञानोबरायचं घोडा, ज्ञानोबरायच्या घोड्यात घुंगरा चालकी. मग पहिले मुक्ताबाईची पालखी, मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तुरा. मग पहिला गोपाळपुरा, गोपाळपुरात पहिला जनाबाईचा खेळ. मग झाली आळंदीला जायची वेळ. आळंदीचा सोहळा खास दिवाळी आसपास साधू संतांची केली सेवा. मग गेले महादेवा, महादेवात व्हायला बळी. मग झाली जगन्नाथला जायची पाळी, जगन्नाथ मध्ये घेतली माळ. मग झाली घरी जायची वेळ, घरी न्यायला घेतली भेळ. भेळमध्ये होता लसूण बरं का, केरभरी हो कॅडबरी. भेळमध्ये होता लसूण आणि आमच्या बाळकृष्णरावांचं नाव घेते बाथरूम मध्ये बसून. आता कसं वाटतं?
हजारे, बाळकृष्ण हजारे यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवत. आता आपण स्थानापन्न व्हावे. अष्टपुत्र सौभाग्यवत असं दुसरा आशीर्वाद पाठ केला मी. हळूहळू वाटून वाटीला पाटा आणि अवगणाचा नवरा हळदोली उठा. चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या टाळे. चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या, चला चला लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या. चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या. लग्न झाल्याच्या नंतर नवरी मुलगी सासरी नांदाला जाते आणि ज्यावेळी ती नवरी मुलगी सासरी नांदाला जाते त्यावेळी फार रडते बरं का. आईची माया बापाचं प्रेम, रडती मुलगी फार रडते आणि तिला वाटा लावण्याकरता ते रडापडी चालू झाली. गावातली सगळ्या महिला पळत येतात, धावत आपली सगळे कामं टाकून देतात. पुरुष मंडळी हातातली कामं टाकून देते. मुलीला सासरी वाटा लावल्या नाही, आपली पद्धत आहे पाय. आणि ते मुलीचं रडणं पाहून, त्या मुलीच्या आईवडिलाचं प्रेम रडणं पाहून सर्वांच्या डोळ्यात पाणी येतं. पुरुष मंडळ रडतं का ना तुम्ही? खरं सांग, महिला मंडळ रडतं का नाही तुम्ही? कोणाची लेख सासरी नांदळ चालेल रडतं का? आता मी नांदायला चालले, तुम्हाला सांगते इकडनं सुधारण्याचं नाही बघा. तुम्हाला माझी शपथ आहे, इकडनं सुधारण्याचं नाही. का माहितीये? कारण तुम्ही रडल्यात मला हसू येते म्हणून कोणी रडायचं नाही. नवरी रडायची बरं का, विनोदाचा भाग सोडून द्या. पण नवरी रडायची, पण पूर्वीच्या काळातील नवरी रडायची. आता अलीकडं नवरी रडणं बंद झाले वंश. आता नवरी रडत नाही. प्रेम, माया, माणुसकी हा काळ गेला. आता स्वार्थाचा काळ आला. आता नवरी रडत नाही. 99% नवरी रडणं बंद झाले. आता बँडवाला रडतो पण नवरी रडत नाही. बँडवाल्याच्या डोळ्यात पाणी पण नवरीच्या डोळ्यात ठिपका सुद्धा नाही. का झालं असं? काय कमी पडलं असेल? आईची माया कमी पडलं असेल का? बापाचं प्रेम कमी पडलं असेल? काहीच कमी पडलं नाही, कारण अलीकडे आलं लव्ह मॅरेज, प्रेम विवाहाला अलीकडं. आता ती मुलगी रडत नाही. आता मुलगी आई बापावर नाही प्रेम करत. आता ती मुलगी प्रिय करावं प्रेम करते. आता नवरी रडत नाही. आता ती नवरी मुलगी पळून जाते आणि तिच्याकरता तिच्या आई बापावर रडण्याची वेळ येते. दादांनो, फार परिस्थिती बिघडली. 2 दशक काळामध्ये एवढा बदल झाला ना. पण नेहमी सांगत असतो, विशेष करून मुलींना सांगत असतो, जीवनामध्ये जर संसार सुखाचा करायचा असेल, जीवनामध्ये जर आयुष्य सुखानं संसार करत असेल तर 2 गोष्टी लक्षात ठेवा. एक म्हणजे जन्मदात्या आईच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देऊ नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जन्मदात्या बापाची मान समाजात कधी खाली जाऊ देऊ नका. अलीकडे मुलींचं पळून जाण्याचं प्रमाण फार वाढलेलं आहे. एका व्यक्तीला दोष देण्याची मजा नाही, नुसत्या मुलांना दोष देण्यात काय मजा? टाळी एक हाताने वाजत नाही. पण नेहमी सर्वप्रथम आपण आई वडिलांचा विचार केला पाहिजे, आई बाप्पाचा विचार केला पाहिजे. ज्या बापानं तुम्हाला मला विश्वासानं शाळेमध्ये पाठवलं, ज्या बापानं विश्वासानं कॉलेजमध्ये टाकलं, त्या बापाचा विश्वास कधी तोडायचा नाही. जीवनामध्ये सगळ्या गोष्टी परत मिळू शकतात, गमावलेला विश्वास परत भेटत नाही. दोन बापाला विठ्ठलासारखा बाप आहे आपला, त्याला कधी दुखवायचं नाही. त्याची मान समाजामध्ये खाली जायला असं कधी वागायचं नाही. कारण आईबापाचं प्रेम फार असतं मुलीवर. मुलापेक्षा आईबाप मुलीवर जास्त प्रेम करतात. अनुभव हा. बाप मुलापेक्षा मुलीवर जास्त का प्रेम करतो? कारण बापाला माहिती मुलगा आपल्यापाशीच राहणार आहे, मुलगीच नांदायला जाणार आहे. म्हणून बापानं जर मुलाला 1000 रुपयाचा जर ड्रेस घेतला ना, तर बाप मुलीला 2000 रुपयाचा ड्रेस घेतो. बापानं जर पोरला 1000 रुपयाची चप्पल घेतली तर बाप पोरीला 2000 रुपयाची सँडल घेतो. बापाला माहिती, कारण माझी लेक सासरी नांदायला जाईल, तिथं तिचा लाड होईल का नाही, म्हणून बाप मुलीचे फार लाड करतो. बाप मुली फार प्रेम करत असतो. महिला मंडळ लेक नांदायला चालली ना, आईचा आक्रोश, आईचं रडणं सर्वांना दिसतं, परंतु बाप रडलेला लोकांना दिसत नाही. कारण बापाला डोळ्यामध्ये पाणी आणता येत नाही, बापाला खचून चालत नाही, कारण बाप कुटुंबाचा पाया असतो. आजपर्यंत मोठमोठे संकट आले, बाप तुम्ही कधी रडताना पाहिलं नसेल. नाही रडत आपला बाप, का माहिती का? त्याला माया नाही असं नाही. लहानपणी त्याची आई मेली तरी सुद्धा तो रडला नाही, लहानपणी त्याचा बाप मेला तरी सुद्धा तो रडला नाही. कारण पाठीमागं लहान बहीण भाऊ होते, कुटुंब होतं, त्याला सांभाळायचं होतं, त्यांना धीर द्यायचा होता, आधार द्यायचा असतो. बाप हा कुटुंबाचा
वटवृक्ष असतो, आधार असतो बाबांनो. हो, पाया खचला ना इमारत कोसळायला वेळ लागत नाही, म्हणून पायाला खचून चालत नाही. बाप हा कुटुंबाचा पाया असतो. शुल्लक कारण जर बाप रडलं ना तर गावची लोक म्हणतात अरे गड्यासारखा गड दिसतोय, बाईसारखा रडतोय आणि हातात बांगड्या बाहेर. म्हणून बाप कधी रडताना पाहिला नाही तुम्ही, पण असा कधीच न रडलेला बाप मुलीसाठी एकदा रडतो बरं का. लेक नांदायला चालली ना बाप फार रडतो, आयुष्यभराचा रडून घेतो. हा काय असतो बाप ऐका, थोडा बी करूया आणि आवाज करा. दिसाड दिस गेले थोडे सुखे थोडे ओले, मुक्या काळजाची आग थेट आभाळाला बोले. लेक वडाची पारंबी, लेक म्हणजे घराची मर्यादा असते. लेक वडाची पारंबी दोन्ही घराला जोडते, असो सासर माहेर पांग बापाचे फेडते. जेव्हा बापाला कळाले त्याचे काळी जळाले, तिला गळ्याशी धरून त्यानं टिपूस गाळले. किती मोठ्या घरची लेक असते. एक दिवस तिला नांदायला जावं लागतं आणि ज्यावेळी ती नांदायला जाते त्यावेळी तिच्या होणाऱ्या आईवडिलांची होणारी जी अवस्था आहे ती या 4 वेळेतून म्हणत आहे. सुखी संसाराचं तोरण चालली बांधायला, आई बापाची लाडाची लेकरी निघाली नांदायला. हे आई बापाची लाडाची लेकरी चालली नांदायला. बापाची लाडाची लेकरी निघाली नांदायला, आई बापाची लाडाची लेकरी निघाली नांदायला. डोळ्यात दाटते माया फार, दाटते माया फार, असं गळती भुईवर, गळती भुईवर. डोळ्यात दाटते माया फार, असं गळती भुईवर. आईचा गाठोणी आला लेक चालली दूर दूर. आईचा गाठोणी आला लेक चालली दूर. हे सुखदुःखाच्या आडावरती, सुखदुःखाच्या आडावरती पाणी शेंदायला. आई बापाची लाडाची लेकरी निघाली नांदायला. हे आई बापाची लाडाची लेकरी चालली नांदायला. आई बापाची लाडाची लेकरी निघाली नांदायला, आई बापाची लाडाची लेकरी निघाली नांदायला. शेत मंडपी दोघे एका जनार्दनी नाचत की होवे. म्हणून जीवनामध्ये आई बाप फार महत्वाचे असतात, आई वडील फार महत्वाचे असतात. महिला मंडळ आपल्या माहेरातले आई वडील गेले, माहेर संपलं म्हणून समजायचे. भाऊ कोणाचा नसतो, भाऊजे कोणाची नसते. हो, कहत कबीरा सुन मेरे गुनिया, आप मरे पीछे डुबी दुनिया. पुन्हा कोणी कोणाचं नसतं. म्हणून खरा जगामध्ये श्रीमंत कोण आहे का? ज्याच्याकडे पैसा आहे तो श्रीमंत नाही. ज्याच्याकडे गाडी आहे, ज्याच्याकडे बंगला आहे, ज्याच्याकडे फार जमीन आहे तो श्रीमंत नाही. जाऊन श्रीमंतीची व्याख्या आहे का? ज्याची आई जिवंत, ज्याचा बाप जिवंत, समजायचं तो सर्वात श्रीमंत आहे. नाहीतर स्वामी तिने जगाचा आई विना अधिकारी. आई वडील नसले तर दादा काय अवस्था होत असते. कधीतरी अनाथ आश्रमामध्ये भेट देऊन या. म्हणजे देवानं आपल्याला आई बाप दिले, आपण श्रीमंत आहे. आईची माया बापाची प्रेमाची किंमत कधी करता येत नसते. पण पोरं म्हणतात महाराज आई मायाला आमचं, पण बाप फार तापट आहे, रागीट आहे, किटकिट करतो सारखं बाप आमच्या मागे. पण दादा एक गोष्ट लक्षात ठेवा, बापाला काय वाटतं माहिती का? मी जे दुःख भोगलंय, जे मी संघर्ष केलाय, जे मी कष्ट केले, ते कष्ट माझ्या पोराच्या वाट्याला येऊ नये म्हणून बाप पोराला सारखं भांडत असतो, सारखं टोकत असतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा दादा, जोपर्यंत घरामध्ये आपला बाप जिवंत आहे ना तोपर्यंत पोरग सकाळी 10 वाजेपर्यंत झोपते, डोक्यावर ऊन व्यवस्था झोपते. त्या दिवशी बाप निघून गेला ना घरातलं, त्या दिवशी पोरला पहाटे सकाळी 6 वाजता डब्बा करून त्याला कामावर जावं लागतं. बापाची किंमत आहे. म्हणून घड्याळाची किटकिट, ही घड्याळ सुद्धा बापासारखीच किटकिट करतं. याच्यामध्ये सेकंड काटा आहे, सारखं किट 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 आवाज येतो याचा. या घड्याळाची किटकिट माणसाला वेळेचं मॅनेजमेंट शिकवत असते
आणि बापाची किटकिट माणसाला आयुष्याची मॅनेजमेंट शिकत असतं. म्हणून बाप जीवनामध्ये फार महत्वाचा आहे. रागीट असू द्या बाप, तापट असू द्या, बापानं कधी मारलं तरी रागू देऊ नका. कारण बापाच्या पोटामध्ये काहीच नसतं. बापाला वाटतं मी दुःख भोगले ते पोराच्या वाटेला दुःख आलं नाही पाहिजे. बाप होऊन बघा, आई मेल्याशिवाय आईची किंमत जगाला कधी कळत नाही. तसं बाप झाल्याशिवाय बापाची जबाबदारी कोणालाच कळू शकत नाही. म्हणून जीवनामध्ये बाप महत्वाचा असतो. चला शेज मंडपी दोघे ती दोघे एका जनार्दन आचार्य बघूयानंतर या ठिकाणी श्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा करतोय. दरवर्षी कार्यक्रम असतात, विविध कार्यक्रम उपक्रम या ठिकाणी राबवत असतो. धार्मिक, शैक्षणिक, आध्यात्मिक या ठिकाणी कार्यक्रमाचे या ठिकाणी आयोजन केलं जातं. म्हणून या ठिकाणी मंडळाला मनापासून धन्यवाद देतो. एक सुंदरसं या ठिकाणी गवळण सादर होईल आणि त्यानंतर भागवताचा कार्यक्रम पुढे असा चालू राहील. कुणी सुद्धा उठून घरी जायचं नाही. रात्री कार्यक्रम नाशिकला होता, तिथं म्हातारी घरी गेली. घरी गेल्या तिला अटॅक आला. ते शेवट लक्षात ठेवायचं बरं का मावशी. आणि त्यातली त्यात माझी जीभ काळी बरं का, काळी माझी जीभ, असं बोलून बोलून 2-4 म्हातारे वाटत लावले. त्यामुळं पुरुष मंडळ तुम्हाला पण सुट्टी नाही. यातलं एक बी कमी झालं ना, सीसीटीव्ही कॅमेरा वापस आलेच मला कळत आहे. यातलं एक बी कमी झालं समजायचं त्याच्या दारात उद्या सकाळी एवढीच गर्दी जमलेली दिसते. म्हणजे पहा तुम्हाला ऐकायचं का, पण गोड माणसं बरं का. एकदा सर्वच या पब्लिकसाठी, समाजासाठी सर्वांना जोरदार मिळाले. गोड माणसं आहेत आपल्याला. मुळात सांगली जिल्हा आणि सातारा जिल्हा हे आपल्या भारताचं नाक आहे, आपल्या महाराष्ट्राचं नाक आहे. कारण या सांगली जिल्ह्यानं आणि सातारा जिल्ह्यानं जेवढे फौजी दिले ना, जेवढे जवान दिले आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी, तेवढे दुसऱ्या कोणत्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्याने दिले नाही. कारण फौजींचा जिल्हा आहे, जवानांचा जिल्हा आहे राजन. म्हणून त्यांना पटलं. तुम्ही नव्हते ना फौजीमध्ये, तुम्ही होते का? पण आहे तुमच्या भागामध्ये, प्रत्येक गावामध्ये घराघरामध्ये एक फौजी सापडतो तुमच्या भागाचं वैशिष्ट्य. जसं आमच्या बीड जिल्ह्यामध्ये घराघरामध्ये एक माळकरी सापडणार, एक वारकरी सापडणार, एक कीर्तनकार, एक प्रवचन सापडतो. तसं तुमच्या भागाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून या ठिकाणी एक सुंदर शिवळ. त्यानंतर बारडाचा कार्यक्रम पुढे असाच चालू राहील. सर्वांनी एकदा प्रेमानं त्या प्रभूचं भजन करायचं आहे. कोणी सुद्धा टाळटाळ करायची नाही. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. भूल पडे जीवाला, भूल पडे मुरली परमाचा जीवन रे, हरीच्या मुरलीवरी जीवन रे. कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे. हरीच्या मुरलीवरी जीवन रे, हरीच्या मुरलीवरी जीवन रे. कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे. मुरली परमाचा जीवन रे, हरीच्या मुरलीवरी जीवन रे. कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे.
श्यामल श्यामल मेघ बनूनी श्यामल बनूनी जागल्या स्वप्न मनोनी मेघ बनूनी स्वप्न मनोनी मेघ मजरीला निंदा मी कर भरले या जनी मनासी प्रीत तुलासी माझी हरी प्रीत झरे कसली दिवाला भूल पडी कसली दिवाला भूल पडी कसली दिवाला भूल पडी मुरली वरमाचा जीव चढे हरीच्या मुरलीवरी जीव जळे कसली दिवाला फुल पडी कसली दिवाला फुल पडी कसली दिवाला फुल पडी एका जनार्दनी मनी गोविंदा तुझ्या मुरलीच्या लागलो चंदा तुझी मुरली मज आवडे संसार जीवानी गळून पडे कसली दिवाला भूल पडी कसली दिवाला भूल पडी कसली दिवाला धनी घे मैना काळी 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 पोतली मनाला आयुष्य मागत आयुष्य मागत काळी पोतली मनाला आयुष्य मागत ही साडी काढली घे मैना काळी पोतली केसरी कलिग मैना काळी पोतली
मैना काळी पोपटी सारी मैना काळी पोपटी ईश्वरी के मैना काळी पोपटी सारी मैना काळी पोपटी ईश्वरी के मैना काळी पोपटी सारी मैना काळी पोपटी ईश्वरी के मैना काळी पोपटी सारी मैना काळी पोपटी सारी मैना काळी पोपटी दाताची दात वर घ्या रे कुणी दाताची दात वर घ्या रे कुणी कुंकू घ्या कुणी काळा मणी 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 दाताची दात वर घ्या रे कुणी दाताची दात वर घ्या रे कुणी कुंकू घ्या कुणी काळा मणी 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 माझ्या सोमनाच्या प्रेम नगरावारी सावधोने बजरी लागा देवक राखेवारी मल्हारीची बारी मल्हारीची बारी माझ्या मल्हारीची बारी मल्हारीची बारी मल्हारीची बारी मल्हारीची बारी मल्हारीची बारी मल्हारीची बारी ही सारी बारी के मैना काळी पोपटी ही काळी पोपटी मनाला आयुष्यमागत ही काळी पोपटी मनाला आयुष्यमागत काळी पोपटी मनाला आयुष्यमागत काळी पोपटी मनाला आयुष्यमागत सारी मैना काळी पोपटी
काळी पोळ पोळ हे सारी मैना काळी ही सारी मैना काळी पोळ पोळ तुला नातवाड होईल की तुझ्या पप्पाला जुळ होईल वाडगे मग थोडा आवाज द्या दादा हॅलो हॅलो एकदा साऊंड शिटीसाठी जोरदार आवाज थोडा आवाज द्या मला वाडगे मग आणखी सारी भामाबाई वडगी वाई ये रखमाबाई वडगी वाई यशोदाबाई वडगी माई ये शांताबाई वडगी माई असं ये गोटीची आई वडगी माई ये पप्प्याची आई वडगी माई ये बंटीची आई वडगी माई ये संतेची आई वडगी माई ये वाढ 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 तुला सोन्यासारखा बुरगुंडा होईल बघ तुला माझ्या पंढरपूरच्या काळ्या बिटासारखा बुरगुंडा होईल बघ एवढा काळा होईल दिवसा सुद्धा बॅटरी लावून पाहावं लागेल बघ एवढा काळा होईल वाडकी अक्का वाडकी मावशी अय्य ये वर 40 जाग का बघती तोंडाकड मक्का मक्का बिकरका कधी पाहिली नाही का अर्धीभर भाकर घेऊन ये गडगड पिठला घेऊन ये तुला सुया देते बिब देते द्वारा देते डिस्कोचं मणे देते तुझ्या म्हाताऱ्याला खेळायला खुळखुळा देते बघ बस कवर बी खेळवत वाडगी ग बाई तुला ये नथवाले मावशे तुला 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 ये पांढऱ्या केसाचे म्हातारे तुला 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 ये चष्मेवाले मावशे तुला 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 पुरगुंडा होईल पुरगुंडा होईल तुला तुला पुरगुंडा 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 होईल ग बाई तुला पुरगुंडा होईल वाडगी अनादिशित नवल झाले यसुया घे बिभ घे काळी पोत घे ये डिस्कोचं मणी घे वाची फणी घे चहाची गाळणी घे ये आंधळेला आरसा घे टकलेला कंगवा घे पोचरीला दंत मंजन घे ये सुतळी घे बांबू घे गुलाल घे 3.5 मीटर कापाड घे राखेलचा डबा घे पेटवायला काडीची पेटी घे नसतील खांदेकरी सापडत तर ते पण घे सोबतच घेऊन फिरते वाड 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 बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा तुला बी होईल मला बी होईल तिला बी होईल तुला बी होईल तुला बी होईल मला बी होईल तुला बी होईल मला बी होईल याला बी होईल त्याला बी होईल तुला बी होईल मला बी होईल याला बी होईल चष्म्यावर काय नाव यांचं अण्णा अण्णा सरपंच आहेत का माझे सरपंच मगापासून माझ्याकडे बघते ते पण 4 डोळ्यानं बघतात बघा विचार काय आहे तुमचा भावना विचार काय
अण्णा मी लाडानं तुम्हाला अन्नू म्हणू. लग्न झालं का अण्णा? लग्न झालं तुमचं? करता का माझ्यासोबत? तुम्ही माझ्या अण्णा, मी तुमच्या अन्नी. लग्न करता का माझ्यासोबत? नाही म्हणलं का 2027ची ऑफर आहे बघा. एका एक फ्री. मोबाईलवर जिओचं सिम कार्ड मोबाईल बेटा. आपल्या अण्णा पप्पांना टाटा टाटाकार. तुझं का हात बीत उकलला का? माणूस फिरली वाटते, सरळ करते. पुन्हा मला मानावटळीवर अनादी सिद्ध नवल झाले. प्रेमाचे कुंकू भाडे लाविले. सद्भक्ती बोराटी हाती धरिले. सानंद गुरुकुला घेऊन शकून सांगू आले. बघून तुला बघून बुरगुंडा. बुरगुंडा म्हणजे काय? तुम्ही म्हणाल मागापासून लावले महाराज बुरगुंडा. बुरगुंडा बुरगुंडा म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगा. बुरगुंडा या शब्दाचा अर्थ शाब्दिक घेतला, व्यवहारिक घेतला. ये तुझ्या पप्पाला ठोकळा होईल. 5चा ठोकळा टाकला. बुरगुंडा म्हणजे काय? बुरगुंडा म्हणजे शाब्दिक अर्थ घेतला, व्यावहारिक अर्थ घेतला. त्याचा अर्थ होतो तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल. असा शाब्दिक अर्थ, व्यावहारिक अर्थ तुमचा आमच्या भाषेत अर्थ होतो. संत एकनाथ महाराज बुरगुंडा शब्दाचा अर्थ लेकूर किंवा मुलगा किंवा मुलगी सांगत नाहीत. कारण महाराज म्हणतात 900 लेकर होत नसतात. 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. 900 लेकर होत नाहीत. मग अंधश्रद्धेला बळी न पडतो. नाथ महाराज या भारूडातून सांगतात. महाराज म्हणतात बुरगुंडा म्हणजे काय? बुरगुंडा या शब्दाचा अर्थ हो मुलगा किंवा मुलगी होत नाही. बुरगुंडा या शब्दाचा अर्थ होतो ज्ञान. महाराज म्हणतात तुला ज्ञान होईल. कारण ज्या ज्ञानाची तुम्हाला मला गरज आहे. मानवी जीवनामध्ये आल्यानंतर ज्ञानाला फार किंमत देतो. आपण किती मोठे असू द्या, जर आपल्याकडे ज्ञान नसेल तर गाव किंमत देत नाही, लोक किंमत देत नाहीत. पैसा भरपूर आहे पण लोक म्हणतात त्याच्या नादी लागू नका का? थोडा डोक्यात कमी. पैसा भरपूर आहे पण समाजामध्ये मान्यता नाही. कारण ज्ञान व्यवहारामध्ये ज्ञान लागतं, प्रपंचामध्ये ज्ञान लागतं. तसं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा माणसाकडे ज्ञान असावं लागतं. म्हणून महाराज ज्ञान नावाचा बुरगुंडा पोटी जन्माला आला पाहिजे. पण कोणतं ज्ञान? महाराज म्हणतात जे ज्ञान भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलं, जे ज्ञान भगवान शंकराने पार्वतीला सांगितलं ते ज्ञान तुम्हाला मला झालं पाहिजे. परंतु हे ज्ञान जर हो असं वाटतं ते महाराज म्हणतात त्याकरता पहिल्यांदा आपल्याला गुरु करावा लागतो. कारण गुरुशिवाय ज्ञान मिळत नसतं. संत ज्ञानेश्वर महाराज हरिपटामध्ये सांगतात भावे विना देव नकळे निसंदेह गुरुविना अनुभव काही सगळे. भावाशिवाय देव कळत नाही तसं गुरुशिवाय ज्ञान मिळत नाही. म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर गुरु करावा लागतोच. म्हणून गुरु केला पाहिजे. मग प्रश्न पडले महाराज हा ज्ञान नावाचा बुरगुंडा कोणाकोणाच्या पोटी जन्माला आला? महाराज म्हणतात जावा आळंदीला. आळंदीच्या विठ्ठलपंताने रुक्मिणीच्या पोटी संत ज्ञानदेव नावाचा बुरगुंडा जन्माला. देहूच्या कणकाई आणि बोलवा यांच्या पोटी संत तुकोबा नावाचा बुरगुंडा जन्माला आला. राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले यांच्या पोटी छत्रपती शिवा नावाचा बुरगुंडा जन्माला आला. वयाच्या 16 वर्षी हिंदुस्थानात, वयाच्या 16 वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा, वयाच्या 16 वर्षी तोरणा किल्ला जिंकणारा बुरगुंडा महाराज म्हणतात तुमच्या आमच्या पोटी जन्माला आला पाहिजे. धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी स्वतःचा प्राणच त्यागणारा धर्मवीर संभाजीराजांसारखा बुरगुंडा पोटी जन्माला आला पाहिजे. हो जनाबाई, मुक्ताबाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्यासारखा बुरगुंडा पोटी जन्माला आला पाहिजे. तर अहिल्यादेवांची कीर्ती सांगावी तेवढी कमी आहे. कारण संपूर्ण भारतामध्ये 5000पेक्षा जास्त शिवमंदिरांची ज्यांनी जीर्णोद्धार केला, शिवमंदिर बांधली, हे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये त्यांचं रेकॉर्ड नाव आहे. 5000 एवढ्या मंदिर आजपर्यंत कोणी बांधले नाहीत. ते पण सरकारी खजिन्यातून नाही, स्वतःच्या प्रॉपर्टीतून, स्वतःच्या मालमत्तेतून त्यांनी एवढं उभं केलं. हे आदर्श आहे. म्हणून कोणाची जयंती साजरी होत नसते दादा. आपण मेल्याच्या नंतर आपले लोक पोरं आपली वर्ष श्राद्ध घालतील की याची गॅरंटी का आपल्याला? ज्यांच्यासाठी आपण एवढं कमवून ठेवलं, ज्यांच्यासाठी घर बांधलं, त्या घरामध्ये आपला फोटो लागेल का नाही याची गॅरंटी नाही जगत. हो आज इथं बसलेलं आहे, इमानदारीने सांगायचं छत्रपती शिवाजीराजांचा फोटो कोणाकोणाच्या घरामध्ये हातवर करा. हो पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा फोटो कोणाकोणाच्या घरामध्ये हातवर करा. बाकीच्या जे घरांना भिंती नाहीत का? फोटो आहे फक्त भिंती कुठं, फोटो कुठं चिकटायचे ह्याची तयारी नाही. ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये हो अहिल्यादेवींचा फोटो नाही,
यांची घरं उद्या देवा भाऊचा बुलडोजर आणून पाडा. कशाला राहतोय दादांनो, कीर्ती कोणाची होत नाही. तुका म्हणे एका मरण्याची सरी आणि उत्तमती उरे कीर्ती मागे. कीर्ती ही महापुरुषांची होत असते, कीर्ती संतांची होत असते आणि कीर्ती ही दादांनो भगवंताची आराधना करत असते. म्हणून महाराज म्हणतात माणूस किती दिवस जगला याला किंमत नाही, जगून त्यानं केलं काही फार मोठी किंमत आहे दादांनो. म्हणून आजच्या मुलींना माझी विनंती, आजच्या जे मुलीत नाही ब्युटी पार्लरला वेळ वाया घालतात त्या मुलींना माझी विनंती. आजच्या पोरी मोबाईलवर वेळ वाया घालतात. आजच्या मुली रील स्टार झाली पण दादांनो रील स्टार होण्यात माझं नाही, रिअल स्टार होण्यामध्ये माझं ह्या. म्हणून रिअल स्टार व्हायला सगळं आज आजच्या मुलींनी ब्युटी पार्लरला वेळ देण्यापेक्षा आजच्या मुलींनी कुस्ती कबड्डीला वेळ दिला पाहिजे. आजच्या मुलीने काठी फिरवायला शिकलं पाहिजे. आजच्या पोरीने तलवार सुद्धा शिकलं पाहिजे. कळाची गरज आहे बरं का. कारण आज आमच्या बहीण लाडकी बहीण झाली. आज आमच्या मुलींना आरक्षण भेटलं पण संरक्षण नाही झालं. आमच्या मुलीला कोणाच्या संरक्षणाची गरज राहिली नाही पाहिजे. आमची मुलगी झाशीची राणी आणि पुण्यश्लोक आईला देवी सारखी झाली पाहिजे. ज्या वेळेला वेळ प्रसंगी आमच्या आईला देवीने कमरेला तलवार बांधली का वेळ प्रसंगाला युद्धामध्ये लढायची तयारी होती दादा. कशामुळं जीवनामध्ये संघर्ष भोगला आमच्या आईला देवीने. तरुणपणामध्ये पती वारणं हा सगळ्यात मोठी दुःखाची गोष्ट आहे दादा. मुलगा वारणं आईसाठी फार महत्त्वाचं. सर्वांच्या या संकटातून सुद्धा स्वतःचं राज्य निर्माण केलं, स्वतःचं राज्य टिकवलं आणि याच्या राजकीय क्षेत्राला समाजकारणाची आणि धर्मकारणाची जोड जर कोणी घातली असेल तर पुण्यश्लोक आईला देवींनी घातलं. हातामध्ये सत्ता होती पण सत्तेचा गैरवापर कधी केला नाही. हातामध्ये सत्ता होती पण परमार्थ कधी सोडला नाही, भक्ती कधी सोडली नाही त्या देवाची. म्हणून अशी मुलगी आणि अशी आई जर कोण असेल तर पुण्यश्लोक आईला दे. म्हणून आजच्या मुलींना विनंती असा आदर्श घेतला पाहिजे आपण. कारण पूर्वीची माता लेकरावर संस्कार करायची बघा, त्यामुळे लेकर सुद्धा संस्कारवान व्हायचे आहे का नाही. पूर्वीचे माणसं आता कोण आजी जवळ झोपते, आजोबा जवळ झोपते एखादं पोरं आहे का बरं. आता आजी आजोबाचाच पता नाही, कारण आजी आजोबा शहरामध्ये वृद्धाश्रममध्ये टाकलेत. पोराला संस्कार कुठे येणार. पूर्वीची माणसं एकत्रित कुटुंब पद्धती होती. लोक पहिले संस्कार करायचे पोरावर. आजी आजोबा लेकराला देवाच्या धर्माच्या गोष्टी सांगायची. ही आजी ज्याच्या घरामध्ये म्हातारे आई वडील आहेत ना त्याची पोरं कधी वाया जात नाही, ती गॅरंटी तुम्हाला मी देतो बरं का. पण आता तसं नाही. आता आईच्या हातामध्ये मोबाईल आला. आताची आई रील स्टार झाली. आताची आई असा आडवा मोबाईल धरते, वाकडं तोंड करते, केस मोकळं सोडते. शिल्पी कडची आताची आई लेकरावर संस्कार करायची, देवधर्माच्या गोष्टी सांगायची. लेकरू रडू लागलं ना पाळण्यामध्ये टाकून त्याला अंगाई गीत गायची. त्या अंगाई गीताद्वारे पोरावर संस्कार व्हायचे तो त्यांना. आताची आई लेकरू रडू लागली पोराच्या हातामध्ये मोबाईल देते, पोराला कार्टून लावून देते, गेम खेळायला देते, पोराच्या हातामध्ये टीव्हीचा रिमोट देते आणि टीव्ही बघून आताच्या पोराच्या डोळ्याचं वाटोळ झालंय. 4 वर्षाचं पूर्वी त्याला चष्मा आहे का नाही. पूर्वीचे माणसं बघा, पूर्वीचे माणसं एक माणूस बाबा वय काय तुमचं, हे तुम्ही तुमचं वय काय टुकवाली 85 का काय बोलतोय बाबासाठी पुण्यात टाळ्या वाजायला. तुमचं काय वय बाबा टुकवाली, तुमचं काय वय. जनगणना व्हायची राहिली काय असं काय असं तरी असं तुमचं 70-75च्या पुढे असं म्हणून आहे का नाही. हा असं ना असं नाही काय तुमचं शरीर बघून वाटतं 80 तर असं बघ असं. पण बाबांचं 80 वर्ष वय म्हाताऱ्याचं पण इकडे म्हातारा माझ्याकडे कसं बघतो म्हणजे बिना चष्म्याचं बघते तो हे महत्वाचं. 80 वर्ष बाबाचं 85 वर्ष वय चष्मा नाही बाबांना. खाल्लं पिल्ले पूर्वीच्या काळात काय टीव्ही होतं का. कष्ट केलंय त्यांनी म्हणून त्यांना धडधाकड येतात. आता 4 वर्षाच्या पोराला चष्मा आहे. आताचा तरी काळ थोडा बरा आहे, इथून पुढचा काळ खूप भयानक येणार. पोरगा आईच्या पोटातून जाताना चष्मा बिस्मा काचा बिचा फिट करून येणार. आई बापाला ताण ठेवणार नाही. का झालं असं टीव्हीला 17-18 वर्षाचे पोरं गुटखा खात्यात तांबाखू. मी आपल्या ते पोरं हुशार नाहीत असं मला म्हणायचं बरं का. पोरं हुशारच आपल्या बरं का. पोरं हुशार पाहिजे तुम्हाला. पोरं किती हुशार बाळा. आपल्या मोबाईल मध्ये एक बंदुकीचा गेम आहे, 2 GB बंदुकीचा गेम आहे. काय नाव त्याचं फ्री फायर. टाळ्या वाजवा त्यासाठी एवढ्या माणसाचं बोलला. बाळा आपल्या मोबाईल मध्ये एक कार्टून बघ, एक मोठ्या ढिरीचं एक छोट्या ढिरीचं. काय नाव त्याचं मोठं पतलू. असं वाटतं आता मारून तुमच्या गावामध्ये जन्मले पोरे तुमच्या गावात. बाळा एक झिंगाट गाणं आलं होतं बघ, झिंग झिंग झिंगाट. पण या पिक्चर मधलं होतं ते सैराट. त्या सैराट मध्ये हिरो होता त्याचं नाव
परश्या त्यामध्ये हिरणमध्ये दिसत ना तिकडून मात्र पण लारची. चांगले चांगले सर. शेवटचा प्रश्न आहे, मला घाबरायचं नाही. मला सांग, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातला 11वा बंग कोण कर? ते म्हणतो मला काय माहिती. मग आरची तुझी का मावशी होती? परश्या तुझा काका होता का? महिला मंडळ लेकर अडविण्यात हुशारच आहे. फक्त गोष्ट घोटाळा काय माहिती का, आपल्या लेकरांना कोणत्या गोष्टीमध्ये कोणत्या गोष्टीचं ज्ञान असलं पाहिजे, आपले लेकर कोणत्या गोष्टीमध्ये हुशार असले पाहिजे याचं ज्ञान लेकरांकडनं. आणि याला जबाबदार कोण असेल, त्याला जबाबदार लेकरांना, त्याला जबाबदार आई बाप. इथं बसलेल्या किती महिला अशा आहेत, आपल्या पोरांना रोज हरिपाठ वाचायला सांगतात. एखादी असं तर हात वर करा, तिथं जातो नाही तर चौकात पुतळा बनून जातो. काय काय एखादी कोणाच्याही पोटाला ज्ञानोबा तुकोबा जन्माला येत नसतात. कोणाच्याही पोटाला शिवबाराजे शंभूराजे जन्माला येत नसतात. कोणाच्याही पोटाला जनाबाई मुक्ताबाई आणि कोणाच्याही पोटाला पुण्यश्लोक अहिलाबाई जन्माला येत नसतात. दादू, त्याला कुस ही तशी असावी लागते आणि आई वडिलांचे संस्कार सुद्धा तसे असावे लागतात. कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ रोमटी म्हणून पोरावर संस्कार करा. आजची पोरं आहेत, आजची पोरं काही पोरं 17-18 वर्षी व्यसन करू लागले. 17-18 वर्षाचं पोरं गुटखा खायला सापडते. 18 वर्षाचा पोरगा तंबाखू होतं, सिगारेट ओढते. 18 वर्षाचा पोरगा दारू घेते आपल्याकडे. आणि दारू जास्त चढली की बापाला म्हणतो उचलून आपली. वर्ग म्हणते बापाला उचलून आपली. असं का झालं? लक्ष आपलं राहिलं नाही. तुम्ही आम्ही पैसे कमवण्याच्या नादामध्ये बघून तुम्ही आम्ही लेकराला इस्टेट जमीन घर बांधण्याच्या नादामध्ये, पण ज्यांच्यासाठी घर बांधायचे तो जर नीट नसेल तर बांगल्याला तो काढे लावल्याशिवाय राहणार. म्हणून पोराला सांभाळा. पोरावर पूर्वीच्या माणसाला जर विचारलं ना तुमची संपत्ती काय, पूर्वीच्या माणसं म्हणायची मला 3 पोरं 3 मुलीत ही माझी संपत्ती. आत्ताच्या जर माणसाला विचारलं तुमच्याकडे संपत्ती काय, ते सांगते माझा सांगलीला 1 बंगला आहे, माझा विट्यामध्ये 3 एकर जागा आहे. ही आपली संपत्ती नाही दादू, आपली खरी संपत्ती काय, आपली संतती आपली संपत्ती म्हणून त्यांना संस्कार लावा. हे ऐक मर्दार म्हणून पोरांना सांगत असतो, व्यसन कुठलाही करू नका. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल भंग हो जाते है, अपने पल्लो के दाम खर्च कर मुंबई मिट्टी पड जाते. व्यसनच करायचं असेल तर भगवंताच्या भक्तीचं व्यसन कर. व्यसनच करायचं असेल तर देशभक्तीचं व्यसन कर. भगतसिंह राजगुरू सुखदेव हसत हसत देशाकरता फासावर गेले, देशाच्या स्वातंत्र्याकरता फासावर गेले. पण दादा हो भक्ती सोडली नाही, व्यसन सोडलं नाही. म्हणून जाम पर जाम पीने से क्या फायदा, आधी रात में उतर जाएगी. तू एक बार हरि नाम का प्याला तू पी के देख, पूरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी. म्हणून ऐक मर्दार, दारू पिऊन फिरशील, ऐक दादार, दारू पिऊन फिरशील आणि या रस्त्यावर कधी मरशील, या रस्त्यावर कधी मरशील, या रस्त्यावर कधी मरशील. ऐक दादार, अरे या रस्त्यावर हे दारूच्या नादी लागून गुणवान झाल्यावर सारे काम धंद त्यागून पोट भरती भिक्क मागून, हिच्या नादान हिच्या नादान, अरे नादान हिच्या नादान बरबाद होशील. या रस्त्यावर कुठल्याही प्रकारचे व्यसन करू नका. सुंदर जीवन जगा. त्या भगवंतानं तुम्हाला मला आयुष्य दिले. उठायचं नाही कोणी. 1 2 माझी जीभ काळी बर का जाऊ. आता याच्यानंतर जी उठली समजायचं कायमची उठली. प्रेमाने त्या प्रभूचं भजन करा. जेणे हा जीव दिला दान त्याची करणी चिंतना जगत जीवन नारायण गायन गुण त्या ठिकाणी त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त त्या ठिकाणी आपण नवीन नवीन कार्यक्रम उपस्थित करत असतो. त्या ठिकाणी आयोजन करत असतो कार्यक्रमाचं. मंडळाचं काय नाव आपल्या तसं सार्वजनिक आहे, अहिल्या प्रतिष्ठान येदगाव प्रतिष्ठान या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला. चांगल्या चांगल्या कार्यक्रमाचं लोकांना आनंद घेता यावा, मार्गदर्शन व्हावं, प्रबोधन व्हावं आणि त्याचबरोबर मनोरंजन व्हावं, मनोरंजनातून प्रबोधन व्हावं याचा या मंडळाचा उद्देश आहे.
सर्वांनी एकदा मंडळासाठी जोरदार टाळ्या वाजवा. असं त्या ठिकाणी आपण महापुरुषांच्या जयंतीनिमित्त ठिकाणी एकत्रित आलं पाहिजे. एकत्रित येऊन महापुरुषांच्या विचारावर चालायला शिकलं पाहिजे. सर्वांनी एकदा प्रेमानं भोजन करायचं. 1 ते 2 मिनिटं तुमची घेतो, जास्त वेळ तुमचा पण घेणार नाही. रात्री कार्यक्रम करून नाशिकला कार्यक्रम केलेला आहे. आता मला हे कार्यक्रम रायगडला जायचं आहे, त्यामुळे तुमचा पण जास्त वेळ घेतात. सर्वांनी प्रेमानं त्या प्रभूचं भजन करायचं. फक्त भजन करत असताना कोणी सुद्धा टाळाटाळ करायची नाही. तुम्ही जर भजन चांगलं केलं तर भारूड 2 मिनिटात सुटलं, नाही तर समजायचं सकाळचं तांबडं फुटलं. विठ्ठल माझा 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 पुढे बसलेल्या महिलांनी चांगलं भजन केलं. माझं लक्ष होतं बरं का. पाठीमागच्या महिला म्हणलं तिथल्या तिथं घडलं. बोलण्याचा माझ्याकडे शब्द वापरा तिकडे गेला असेल. आईवडिलांच्या अंतःकरणाला माफ कर. हसवता हसवता कोणाच्या अंतःकरणाला ठेस लागली असेल, कोणाच्या भावना दुखत असेल, नक्कीच माझा बुद्धीचा दोष समजून मला परत करायचं. मग त्या कार्यक्रमातून जर एखादं वाक्य चांगलं असेल, जीवनामध्ये आचरणामध्ये आणण्यासारखं असेल तर त्या आचरणामध्ये नक्कीच आणायचं आहे. एवढं बोलतो. या ठिकाणी समस्त ग्रामस्थ येदगावकर मंडळी असतील, आमच्या अहिल्यादेवी प्रतिष्ठान मंडळ सर्व नावापासून मी धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी भारुडाच्या सेवेला पूर्ण रंगत आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली देवा तुला माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सर्वसंत शांतिरम एकनाथ महाराज की.